ध्येय अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता तिसरी या स्टँडर्ड मधील घटक अभ्यासणार आहोत। त्या घटकाचं नाव आहे व्याकरणातील तो घटक आहे वचन। आता वचन या घटकामध्ये कोणकोणते भाग येतात, वचन कशाला म्हणतात हे आपण पाहणार आहोत। पहिल्यांदा वचन म्हणजे काय हे समजून घेऊया। वचन म्हणजे एखाद्या वस्तू, व्यक्ती किंवा गोष्टीची संख्या एक आहे की अनेक हे दर्शवणारे व्याकरणिक रूप। बघा, वचन म्हणजे काय की ती वस्तू किंवा व्यक्ती किंवा गोष्टी, आपण एक गोष्ट सांगतो, दोन गोष्ट सांगतो, एकाच दिवशी 4-5 गोष्टी सांगितल्या की ते अनेक वचन होणार, आणि एकच गोष्ट सांगितली की एक वचन। म्हणजेच एखादी वस्तू आणि व्यक्ती यांच्या संख्येवरून एक वचन आहे का अनेक वचन आहे हे समजणे म्हणजेच वचन ओळखणे असं होतं। मराठीमध्ये वचनाचे 2 मुख्य प्रकार आहेत। बघा, मराठीमध्ये किती प्रकार आहेत? प्रश्न विचारला जातो की वचनाचे एकूण प्रकार किती व कोणते, तेव्हा आपल्याला सांगता आलं पाहिजे की वचनाचे किती प्रकार आहेत। मुख्य 2 प्रकार आहेत। पहिला प्रकार कुठला आहे? एक वचन। मग एक वचन कशाला म्हणतो आपण, एक वचन मध्ये काय येतं ते पाहूया, किंवा एक वचन या घटकावरती प्रश्न कसे विचारलेले असतात ते बघूया। एक वचन, जेव्हा एखादी वस्तू एकच असते तेव्हा एक वचन वापरले जातात। बघा, जेव्हा ती वस्तू एकच असते तेव्हा काय वापरलं जातं? एक वचन। कारण तिथं संख्या किती दिसते वस्तूची? एक दिसते। 2, 3, 4 जर असतील तर त्या काय झाल्या? अनेक वचन। कारण एक वचन म्हणजे एकच सिंगलच वस्तू असणार, त्याला एक वचन असे म्हणतात। उदाहरणार्थ मुलगा। आता घरामध्ये मुलं आहेत, बरोबर, जास्त मुलं असतील तर ते अनेक वचन होणार, म्हणजे मुले येणार तिथं शब्द। पण एकच मुलगा जर खेळत असेल तर आपण काय म्हणतो? तो बघा तिथं काय? राजू खेळत आहे। तो राजू मुलगा खेळत आहे। आपण तिथं बाकीच्या मुलांची नावं घेतो का? नाही, कारण त्या ग्राउंडवर एकटाच दिसतो राजू, आणि राजू मुलगा असं आपण नाव घेतो। म्हणजेच मुलगा हे काय झालं? एक वचन, एकच आहे म्हणून। पुस्तक, आता पुस्तक जर एकच असेल तर पुस्तक येणार, आणि भरपूर पुस्तके असेल तर पुस्तके। घर, एकच घर, आपण एकच घर असेल तर एक वचन मध्ये घर येणार। आता एक वचन मध्ये कोणकोणते येणार? तर मुलगा, पुस्तक, घर, अशा भरपूर उदाहरणे आहेत। हे झालं एक वचन। म्हणजे थोडक्यात समजून घ्यायचं की एक वचन मध्ये एकच वस्तू, एकच व्यक्ती असेल तर एक वचन। आता दुसरा प्रकार आहे अनेक वचन। अनेक वचन मध्ये काय येतं? जेव्हा अनेक वस्तू एकत्र असतात तेव्हा अनेक वचन वापरले जाते। बघा, जेव्हा अनेक वचन मध्ये एक वस्तू असते का? नाही, एकापेक्षा जास्त, म्हणजे एक वस्तू न घेता एक वस्तूपेक्षा 2, 3, 4, 5 अशा जेव्हा वस्तू एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? अनेक वचन म्हणतात। मग उदाहरणार्थ आपण पाहिलेलं इथं एक मुलगा असेल तर मुलगा, आणि एक पेक्षा जास्त मुले असतील तर मुले। लक्षात आला फरक? एक वचन म्हणजे मुलगा, अनेक वचन असेल तर मुले। कारण इथं एकच आहे म्हणून मुलगा, इथं अनेक आहेत म्हणून मुले। पुस्तके, बघा, एकापेक्षा जर जास्त पुस्तकं असतील, 3, 4, 5, 6 असे भरपूर पुस्तकं असतील तर त्याला काय म्हणायचं? पुस्तके। आणि फक्त एकच सिंगल पुस्तक असेल तर त्याला काय होणार? पुस्तक। ते कशात येणार? एक वचन मध्ये। घरे, एकापेक्षा जास्त घरे आहेत। आपण म्हणतो कोणी काय, त्या शहरामध्ये, पुणे शहरामध्ये भरपूर घरे आहेत, घरे म्हणतो आपण, तेव्हा आपण पुणे शहरामध्ये घर आहे असं म्हणतो का? नाही, पुणे शहरामध्ये भरपूर घरे दिसतात। घरे आला शब्द की अनेक वचन झाले। समजलं एक वचन आणि अनेक वचन मधला फरक? एक वचन म्हणजे एक वस्तू, एक व्यक्ती, अनेक वचन म्हणजे एकापेक्षा जास्त। नेक्स्ट बघूया, या घटकावर एक वचन आणि अनेक वचन या घटकावरती प्रश्न कसे विचारले जातात? तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी अनेक वचन असलेला शब्द कोणता? आता पर्याय सगळे अगोदर आपण पाहून घेऊया की मुलगा, मुलगी, मुले आणि घर। आता प्रश्नांमध्ये काय विचारले? अनेक वचन। मग आता बघायचं की मुलगा काय आहे? एक वचन, कारण तो एकटाच आहे म्हणून मुलगा एक वचन मध्ये येणार। मुलगी एक वचन, मुले, बघा तिसरा पर्याय मुले आले। मुले म्हणजेच काय झालं? ते अनेक वचन।
आणि घर, घर म्हणजे एकच घर आहे म्हणजे हे पण एक वचन मध्ये येणार. मग राहिलेला ऑप्शन कुठला आहे? मुले, म्हणजेच ऑप्शन क्रमांक क मुले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आलं मुले. आता दुसरा प्रश्न, पेन या शब्दाचे अनेक वचन काय होईल? बघा ऑप्शन दिलेले आहेत, पेन, पेन, पेन्स आणि पेनाची. म्हणजे प पासून सुरुवात आहे या सगळ्या शब्दांची. पण पेन या शब्दाचे अनेक वचन काय? एकच असेल तर पेन आणि खूप असेल तर पेन, म्हणजे पेन असं होणार. पुढचं आता, टेबल या शब्दाचे अनेक वचन काय होईल? बघा वस्तूंची नावच घेतलेली आहेत. टेबल पर्याय आहे टेबल्स, टेबला, टेबल आणि टेबले. तर टेबल या शब्दाचे अनेक वचन काय होईल? टेबले. पुढचा प्रश्न आहे, फूल या शब्दाचे अनेक वचन काय होईल? फुले, फूल, फुला आणि फुली. बघा फुल, एकच फुल जर असेल तर आपण म्हणतो झाडाला एकच फुल लागलेलं आहे. फुला होणार नाही. फुली, बघा फुलाला आपण फुला, फुली म्हणतो का? नाही म्हणत. काय म्हणतो? एकतर फुल म्हणतो किंवा झाडावर भरपूर फुले आलीत म्हणतो. मग भरपूर फुले आली म्हटल्यानंतर भरपूर म्हणल्यावर फुले येणार तिथं, आणि एकच काय असतं? फुल. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार? अनेक वचन विचारले, एक वचन नाही. अनेक वचन असेल तर फुले येणार आणि एक वचन असेल तर फुल. पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. माझ्या डॅश खूप मित्र आहेत. आता या पर्यायामध्ये मुलला, मुलगी, मुले आणि मुली हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला ह्या वाक्याला अनुसरून ते वाक्य अर्थपूर्ण आणि योग्य दिसलं पाहिजे. यासाठी ह्यातला कोणता शब्द योग्य असेल तिथं, तर मुलेला होणार का? आपण बघूया वाचून की माझ्या मुलेला खूप मित्र आहेत. नाही, कारण वाक्य व्यवस्थित वाटत नाही आणि अर्थही होत नाही. मग पुढचा पर्याय घेऊन बघू, मुलगी, माझ्या मुलगी खूप मित्र आहेत. नाही, तेही योग्य नाहीये. मुले, माझ्या मुले खूप मित्र आहेत. नाही होणार. मग राहिलेला ऑप्शन मुली, माझ्या मुली खूप मित्र आहेत. होईल का? नाही. म्हणजे माझ्या मुलाला खूप मित्र आहेत. इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली. इथं मुलाला हा शब्द पाहिजे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे मुलाला. पुढचा प्रश्न, आज शाळेत डॅश येणार आहेत. बघा आज शाळेत कोण येणार आहे बरं? मुलगा, मुलगी, मुले, मुली. तर कोण येणार आहे आज शाळेमध्ये? आज शाळेत मुलगा, मुलगी, मुले का मुली? तर आज शाळेत कोण येणार आहेत? मुले येणार आहेत, मुली येणार आहेत. बघा मुले येणार आहेत पण होतं आणि मुली येणार आहेत पण होतं. आज शाळेत मुले येणार आहेत, आज शाळेत मुली येणार आहेत. म्हणजे दोन्ही पैकी कोणतंही उत्तर घेतलं तरी बरोबर येणार आहे. तर पुढचा प्रश्न बघूया, माझ्या डॅश खूप छान डॅश आहेत. घड्याळे, घड्याळ, घडी, म्हणजे घडीचेच लिहिलेले शब्द. मग माझ्या घड्याळ खूप छान आहे, म्हणजे माझ्या घड्याळे खूप छान घड्याळ आहेत. माझ्याकडे घड्याळ खूप छान घड्याळे आहेत, म्हणजे माझ्याकडे घड्याळ पण आहे आणि घड्याळे पण आहेत माझ्याकडे. हे झालं त्या प्रश्नाचं उत्तर. आता बाग, बाग डॅश भरलेली आहे. फुला, फुले, फुलांनी. मग कोणतं योग्य शब्द येईल तिथे? तर बाग फुला भरलेली आहे. होईल का वाक्य योग्य? नाही होणार, कारण त्याचा काही अर्थ निघत नाही. पुढचं घेऊया, बाग फुले भरलेली आहे. नाही होणार. बाग फुलांनी भरलेली आहे, कारण बाग फुले म्हणजे बाग फक्त एकाच फुलांनी भरलेली असते का? नाही, कारण बागेमध्ये भरपूर फुलं असतात, भरपूर झाडं असतात आणि त्या झाडांना भरपूर फुलं आलेली असतात. म्हणून बाग फुलांनी भरलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल फुलांनी. पुढचा प्रश्न घेऊया, दुकानदाराने मला डॅश दिले. आता दुकानदाराने काय दिले? भेंट दिले का भेटू दिले का भेट वस्तू दिली? बघा दुकानदाराने मला भेंट दिले. होईल का? नाही होणार. दुकानदाराने मला भेटू दिले. भेटू कधी असतं का? नाही. मग दुकानदाराने मला भेट वस्तू दिले. भेट वस्तू दिले हे येणार. आता यावर आधारित हा एक वचन, अनेक वचन हा घटक तुम्हाला
समजला असावा, तरी आपण रिवाइज करूया की या घटकामध्ये काय काय आपण पाहिलेलं आहे. उदाहरणार्थ वचन. वचन म्हणजे काय, कशाला वचन म्हणतात, वचनाची प्रकार किती, 2, मग एक वचन, अनेक वचन. एक वचन मध्ये सिंगल व्यक्ती असेल, एकटाच असेल, एकच वस्तू असेल तर एक वचन म्हणतात. अनेक वचन म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू असतील त्याला. मग आपण हे उदाहरणाद्वारे सुद्धा पाहिलेलं आहे. अनेक वचन, एक वचन. त्यानंतर रिकाम्या जागामध्ये कसे प्रश्न विचारलेले असतात ते पाहिलेलं आहे. आणि स्वाध्याय म्हणजे आज तुम्हाला अभ्यास असणार आहे की आज जो घटक आपण एक वचन, अनेक वचन हा जो पाहिलेला आहे वचन घटक, त्यावर आधारित काही प्रश्न असणार आहे. तर वचन म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. त्याचे किती प्रकार आहेत सांगितलेले आहेत. वचनाचे किती प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. एक वचन आणि अनेक वचन, यातील फरक स्पष्ट करा. म्हणजे एक वचन कशाला म्हणतात, एक वचनची उदाहरणे, अनेक वचन कशाला म्हणतात, अनेक वचनचे उदाहरणे. अशा प्रकारे फरक स्पष्ट करायला लिहायचे. त्याची 2-2 उदाहरणं लिहिली तरी चालेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुमच्या परिसरातील 5 वस्तूंची नावे लिहा आणि त्यांची एक वचन व अनेक वचन रूपे सांगा. म्हणजे आपल्या परिसरातील, आपल्या आजूबाजूला किंवा घरात ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंची आपल्याला काय करायची, नावे लिहायची. म्हणजे त्या वस्तूंची यादी बनवायची. त्यामध्ये एक वचन असलेल्या वस्तूंची यादी वेगळी करायची आणि अनेक वचन असलेल्या वस्तूंची यादी वेगळी करायची. अशा प्रकारे एक वचन आणि अनेक वचन याची काय करायची, वस्तूंची नावे लिहून ती लिस्ट बनवायची आणि ह्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित सोडवायची. अशा प्रकारे आज हा वचन हा टॉपिक संपलेला आहे. सगळ्यांना बऱ्यापैकी समजला असावा. थँक्यू.